खूप स्ट्रॉंग फलंदाजी आहे. जसं कॅप्टनने देखील उल्लेख केला टॉसमध्ये की बरोडी संघाकडे चांगली फलंदाजी आहे आणि ते आपण नेहमीच पाहत आलेलो आहोत. तर कुठेतरी 4 षटकांमध्ये 50-55 धावा बनवण्याचा निश्चितच मानस असणार आहे. आणि दुसरीकडे धामणगाव संघ स्वतःच्या घरच्या मैदानावर स्वतःच्या स्पर्धेमध्ये खेळत आहे. निश्चितच कमीत कमी धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करेल यामध्ये तिळमात्र शंका नाही. परंतु यश कुठल्या संघाला मिळणार हे आत्ताच सांगणं थोडं कठीण असणार आहे. एक चांगली मॅच मात्र निश्चितच होईल असं वाटतंय. धामणगाव संघाने देखील कित्येक स्पर्धांचं विजेतेपद आपल्या नावावर केलेलं आहे. खूपच अनुभवी असा संघ आहे आणि भरोडी संघ देखील तेवढाच दर्जेदार आणि तेवढाच अनुभवी संघ आहे. त्यांनी देखील बऱ्याच स्पर्धा जिंकलेल्या आहेत. या ठिकाणी वडूनगर संघाचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय जे महाराष्ट्र चषक 2021 मध्ये. चला सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे भरोडी टीम. दोन्ही संघांनी आपापला 12वा प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्यायचा आहे. धामणगाव संघाच्या गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. सन्माननीय राजेश महादू भोईर यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 200 रुपयांचं रोख पारितोषिक. बरोडी टीमच्या माध्यमातून विष्णू पाटील यांना देखील आपण खेळताना पाहणार आहोत. खूपच अनुभवी खेळाडू आहेत, एक दिग्गज खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. जबरदस्त गोलंदाजी त्यांची सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असते आणि या स्पर्धेमध्ये देखील आपल्या कामगिरीचा ठसा उमटवण्याचा निश्चितच ते प्रयत्न करतील. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. सलामीची जोडी मैदानामध्ये पोहोचलेली आहे बरोडी टीमच्या माध्यमातून. पहिलं षटक घेऊन गोलंदाज राजेश सज्ज होतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि चांगला अनुभव देखील आहे राजेशकडे. बरोडी संघ आपला 12वा प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्यायचा आहे प्लीज. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉलवर पिकअप शॉट मात्र डिक्लेअर झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळेल. खातं उघडलं जात आहे पहिल्याच बॉलवर श्री गणेश भरोडी संघाचं. भरोडी संघाचा श्री गणेश होतोय. सलामीचे फलंदाज आपण पाहतोय विनोद ज्याने पहिला चेंडू फेस केला आणि आता मात्र आशिष स्ट्रायकिंग एंडला आपल्याला आशिष पाहायला मिळतोय. एक विस्फोटक सुरुवात करण्याचा प्रयत्न सलामीवीरांचा असेल. फुल टॉस लॉफ्ट केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये मात्र त्याच्या आवाक्या बाहेर बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. सँडी कमजोर बॉल टाकला त्या ठिकाणी. गोलंदाजाने त्याचा फायदा उचललाय.
लॉंग ऑनकडे फिल्डर होता, मात्र त्याच्या उजवीकडून बॉल काढला होता. चांगलं प्लेसमेंट पाहायला मिळालं. 4 धावा प्राप्त केल्या बॅट्समन आशिषने. येस, एक चांगला फटका म्हणावा लागेल आणि त्याचबरोबर क्षेत्र देखील चांगलं निवडलं होतं, त्यामुळे चेंडू सीमारेषे बाहेर झाला आहे. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे. एक डीप मिड विकेट आहे आणि एक लॉंग ऑन आहे. लॉंग ऑन देखील थोडा वाईट स्टेशन आहे. पुन्हा एकदा हवेतून बॉल खेळलेत, मात्र प्लेसमेंट छान पाहायला मिळतं आहे. 2-2 खेळाडू येत आहेत. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल डीप मिड विकेटकडे 2 धावा घेण्याची संधी होती दोन्ही फलंदाजांकडे. चांगली बॅटिंग आशिषच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरसावत असताना बिनबाद 7. चांगली सुरुवात पाहायला मिळत आहे श्री गणेश भरोडी टीमच्या माध्यमातून. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करतो या मॅचमध्ये श्री गणेश भरोडी संघ. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस डीप मिड विकेटला लॉफ्ट केलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी, मात्र पाहतच राहील. त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय. हा षटकार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ज्या प्रकारे आशिष धावांचा वेग वाढवतोय. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय आणि संघाची धावसंख्या मात्र 13 वर पोहोचली आहे. खूपच छान सुरुवात. पहिल्या बॉलवर चौकार लगावला, त्यानंतर दुहेरी धाव घेतली आणि त्यानंतर हा षटकार येतोय आशिषच्या बॅटमधून. चांगल्या टचमध्ये बॅट्समन आशिष. स्लोवर डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, चांगला बॉल पाहायला मिळाला. बोटांचा चांगला वापर केला आणि फलंदाजाला ते ओळखता आलं नव्हतं. स्लोवर बॉल पिक करता आला नाही, त्यामुळेच चेंडू धाव निघून जातोय. चांगलं कमबॅक. येस, एक चांगली रणनीती आपण पाहतोय. मागचा चेंडू ज्या वेगाने टाकला होता त्याहून अधिक वेगाने बाहेर पाठवला होता. यावेळेस मात्र वेग परिवर्तन. बुद्धी चातुर्याची ओळख करून दिली आहे. हा बॉल थोडासा क्विकर आहे, लॉफ्ट केलाय. डीपमध्ये फिल्डर तैनात आहे. पहिल्या बाउन्सवर चेंडू कलेक्ट केला जातोय. फेक थोडीशी संथ आहे आणि त्याचाच फायदा उचलला जातोय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगला ताळमेळ पाहायला मिळाला. खूप चांगली कॉलिंग होती. जजमेंट चांगलं होतं दुसऱ्या धावेसाठी की दुसरी धाव होऊ शकते आणि 2 धावा पूर्ण देखील केल्या गेल्या. पहिलं षटक कंप्लीट झालंय. दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते श्री गणेश भरोडी संघाच्या माध्यमातून. धावसंख्या झाली आहे बिनबाद 15. येस, अतिशय सुरेख सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय आणि एक प्लस पॉईंट जमाची बाजू जर पाहायची झाली तर कोणत्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही आहे. विनोद ज्याच्या बॅटमधून आपण सिंगल पाहिली, तर आशिष याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकाराच्या मदतीने 14 धावा आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 15 धावा धावफलकावर. भरपूर धावा या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेल्या आहेत. 4 षटकांच्या सामन्यामध्ये हायेस्ट टीम टोटल पाहिलं तर कालच्या शेवटच्या मॅचमध्ये, अर्थात या स्पर्धेच्या सेमीफायनल मॅचमध्ये आपण पाहिला होता. सरस्वती खालिंग टीमकडून 75 धावांचा डोंगर त्यांनी रचला होता आणि खालिंग संघाने प्रत्येक मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली. विशेषतः विवेक शेलार खूप चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आहे, त्यामुळेच त्यांनी चांगली धावसंख्या उभी केलेली आहे. परंतु सक्सेसफुल रनचेसचा आपण विचार केला तर हायेस्ट सक्सेसफुल रनचेस 65 धावांचा आहे 4 षटकांच्या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये. काही सामने 3-3 षटकांचे देखील आपल्याला खेळावे लागलेले आहेत वेळेअभावी, परंतु जास्तीत जास्त सामने 4-4 षटकांचे झालेले आहेत. म्हणजेच एक हाय स्कोरिंग ही स्पर्धा राहिलेली आहे. बऱ्याच सामन्यांमध्ये आपण 50+ धावसंख्या पाहिली. यावेळेस स्विच चा वापर केलाय. जणू काही डावखोऱ्या हाताच्या फलंदाजाने फ्लिक शॉट खेळलाय असा भास होतोय. ज्या पद्धतीने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, डीप पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न, काहीही गरज नसताना हा प्रयत्न झाला आणि फलंदाज धावबाद. त्यास अतिशय सुरेख फटका होता, मात्र त्या फटक्यानंतर तिसरी धाव घेण्याची आवश्यकता होती का? तालमेल खरा पाहायला मिळाला. परिणामस्वरूप पहिला गडी बाद होतो या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात. एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळत होती, मात्र कुठेतरी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली फलंदाज विनोदने. 2 धावा मिळाल्या होत्या. तिसरी धाव खूपच धोकादायक होती. निलेशनं चेंडू गॅदर केला आणि त्यानंतर चांगली फेक केली गोलंदाजापर्यंत. फलंदाज भरपूर पाठीमागे होता, क्रीजमध्ये पोहोचण्याची संधीच नव्हती. तर 3 धावांचं योगदान दिल्यानंतर विनोद बाद होऊन तंबूत परततोय. नवीन बॅट्समन अजय पाटील 1 डाऊन खेळण्यासाठी मैदानामध्ये पोहोचलेला आहे. खूपच खतरनाक असा अष्टपैलू खेळाडू आहे. प्रचंड
मोठमोठे षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत असतात. अजिंक्यनं या षटकाला सुरुवात केली आहे. धावसंख्या 1 बाद 17. पुढचा बॉल घेऊन अजिंक्य राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल आहे मात्र एलिव्हेट करता आला नाही बॉल. चेंडू हवेत खेळायचा होता, जसा फटका मारायचा होता तसा फटका एक्झिक्यूट करता आला नाही, मिडल करू शकला नाही, त्यामुळेच एकच धावेवर समाधान मानावं लागले. एक चांगली संधी होती, चांगली पर्वणी होती आशिषकडे, मात्र यावेळेस त्याला पूर्णपणे फायदा उचलता आला नाही. फक्त एक धाव आली आहे. धावसंख्या 1 बाद 18. यस फुलटॉस चेंडू म्हटला की बिकेटसाठी पोषक असा हा चेंडू, मात्र त्या प्रकारचा फटका दिसून आला नाहीये. यानंतर आजचा तिसरा सामना पाहायला विसरू नका. गावदेवी स्पोर्ट्स विहेळे विरुद्ध वडूनवगर. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. भरोडी संघाची इनिंग समाप्त झाली की लगेच टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. खेळायचं होतं समोर, मला वाटतं ऑन साईडला कदाचित खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र अचूक टायमिंग पाहायला मिळालं नाही. चेंडू ऑफ साईडला गेला. एक धाव. कव्हर्समध्ये बॉल ट्रॅव्हल झाला होता. दिगंबरनं चेंडू उचलला. सिंगलच्या मदतीनं अजय पाटीलनं स्वतःचं अकाउंट ओपन केलं आहे. एक चांगलं षटक आत्तापर्यंत अजिंक्यचं हे पाहायला मिळतंय धामणगाव टीमसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च केल्या गेल्या राजेशच्या माध्यमातून. तब्बल 15 धावा त्यांनी खर्च केल्या. मात्र ह्या ओव्हरमध्ये फलंदाज थोडेसे शांत दिसत आहेत, प्रयत्न करतायत, मात्र अचूक टायमिंग पाहायला मिळत नाही. पुढचा बॉल. यावेळेस चांगलं टायमिंग जुळलंय. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सीमा पार षटकार. वारंवार चेंडू पुढे ठेवण्याच्या नादात आपण पाहतोय की गोलंदाज फुलटॉस चेंडू हाताळत आहेत आणि त्यावर मात्र खरपूस समाचार पाहायला मिळाला. यावेळेस षटकार आलाय. आणि काल देखील हे चित्र आपण भरपूर पाहिलं होतं. सेमीफायनल मॅचमध्ये जांभूळपाडा संघाच्या गोलंदाजांनी यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात भरपूर फुलटॉस चेंडू टाकले होते. विवेकने 8 षटकार लगावले होते, त्यामध्ये 6 चेंडू फुलटॉस पाहायला मिळाले होते. त्याचा खूप मोठा फटका बसला सेमीफायनल मॅचमध्ये श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा टीमला. तो सामना त्यांना गमवावा लागला आणि त्याच अजिंक्य देखील करताना दिसतोय. नेक्स्ट बॅकफुटला जाऊन हॅमट केलाय समोरच्या दिशेनं. मिड ऑफला फिल्डर नाही आहे, दुरून फिल्डर येतोय चेंडूवर. तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. चांगली बॅटिंग केली आत्तापर्यंत तरी आशिषनं. एक फ्लाइंग स्टार्ट आपल्या टीमला दिलेला आहे. धावसंख्या झाली आहे 26 एका गड्याच्या मोबदल्यात. अजूनही दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 4 षटकामध्ये निश्चितच 50+ जाण्याची चांगली संधी आहे, मात्र जो करंट रन रेट आहे तो मेंटेन देखील करावा लागणार आहे यानंतरच्या षटकांमध्ये देखील भरोडी टीमच्या फलंदाजांना. नक्कीच एक चांगली सुरुवात आणि त्यानंतर मात्र चांगली धावा या ठिकाणी चांगल्या धावा उभारल्या गेल्यात. आतापर्यंत आपण पाहतोय 26 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 2 चालू आहे. षटकातील शेवटचा बॉल आणि कदाचित हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. चेंडू सोडून दिलाय फलंदाजाने. यस, इट्स अ वाईड आणि एक धाव देखील कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न ओव्हरथ्रो झालाय. 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. एकूण 3 धावा मिळत आहेत वाईडच्या रूपात. अवांतर धावा बोनस रूपानं धावा खर्च केल्या जात आहेत. एक धाव ही लाख मोलाची असते जेव्हा तुम्ही 4 षटकांचे सामने खेळत असता. बरेचसे संघ आपण एका धावेने देखील पराभूत होताना पाहिलेत. एकतर चेझिंग कंपल्सरी हा नियम लागू करण्यात आलेला आहे या स्पर्धेमध्ये, आणि जेव्हा सामना टाय होतो अशा स्पर्धेमध्ये तेव्हा मग ह्या धावांची किंमत त्या टीमला कळत असते. पराभूत होणाऱ्या टीमला निश्चितच या धावांची किंमत कळत असते. 29 धावा धावफलकावर. पुढचा बॉल फेस करेल अजय पाटील. थोडासा खाली राहिला आहे बॉल. चांगला बॉल आहे. थोडासा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅक टू द बॉलर. कुठली धाव मिळत नाही आहे. निर्धाव चेंडूनं षटक समाप्त झालं आहे दुसरं. भरोडी संघाची खूपच छान सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 बाद 29. यस, चांगली सुरुवात आणि त्यानंतर चांगली फलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय, कारण 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. 29 धावा धावफलकावर आहेत, मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. तर हेच सातत्य पुढे देखील पाहायला मिळालं तर एक चांगली धावसंख्या पाहायला मिळेल अजय. निश्चितच. आणि भरोडी टीमच्या फलंदाजांना देखील चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की ही स्पर्धा जी आहे त्या स्पर्धेचा आयोजक संघ आहे धामणगाव,
आणि जय महाराष्ट्र धामणगाव एक मोठं नाव देखील आहे भिवंडी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. गेली कित्येक वर्ष त्यांचा दरारा राहिला आहे. विशेषतः आमने लोणाड परिसरामध्ये कित्येक स्पर्धा त्यांनी जिंकल्या. पडगा टेनिस क्रिकेटमध्ये देखील चांगलं क्रिकेट त्यांनी दाखवलं आहे आणि भिवंडी ग्रामीणमध्ये देखील त्यांचं जबरदस्त योगदान राहिलं आहे. तर ह्या संघाला पराभूत करणं तेवढी सोपी गोष्ट नसणार आहे. त्यामुळेच चांगली धावसंख्या त्यांना उभारावी लागणार आहे आणि तोच प्रयत्न केला जातो आहे. व्यासपीठावर पाहुण्यांचं शुभागमन होत आहे. सन्माननीय श्याम पाटील साहेब तसेच सन्माननीय शिवाजी पाटील साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन षटक टाकण्यासाठी स्वतः संघनायक आणि बर्थडे बॉय सूरज पाटील येतोय. आज वाढदिवस आहे. काल पवनपुत्र वडपे संघ खेळला या ठिकाणी. अक्षय पाटीलचा काल वाढदिवस होता आणि त्यांनी चांगली कामगिरी केली होती, मात्र सामना काही त्यांना जिंकता आला नाही. 29 धावांची चांगली खेळी अक्षय पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. तर पाहायचं आपल्या जन्मदिवशी सूरज कशा प्रकारची कामगिरी करतोय. लोअर फुल टॉस ऑन साईडला तडकावला आहे. चांगला फटका आहे. चेंडू डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होतोय. 1 धाव मिळते. धावसंख्या पुढे सरसावत असताना 1 बाद 30. एकच फलंदाज बाद झालाय. अजय खूपच खतरनाक फलंदाज आहे. आत्तापर्यंत फक्त 2च चेंडूंचा सामना केला आहे आणि एकच धाव जोडली. या षटकामध्ये निश्चितच सूरजच्या चेंडूंवर हल्ला चढवण्याचा त्याचा प्रयत्न असेल. सूरज जर हॅट्रिक पूर्ण केली तर त्यांच्यासाठी मात्र सुधीर भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक असेल. स्लॉक स्वीप, जबरदस्त फटका. लोअर फुलटॉस बॉलला काय जबरदस्त पद्धतीनं कनेक्ट केलंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार. मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय अजय याच्या बॅटमधून निघणारा हा षटकार, हा प्रतिम फटका. पहिले दोन्ही चेंडू लोअर फुल टॉस पाहायला मिळालेले आहेत. गोलंदाज चांगला प्रयत्न करतोय, मात्र हा फटका नेत्रदीपक होता. अगदी चेंडूच्या खाली घुसून त्याला लॉफ्ट केलं होतं. डीप स्क्वेरिश मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. आत्तापर्यंत या इनिंग्समध्ये 3 षटकार पाहायला मिळालेले आहेत. आशिषच्या बॅटमधून 2 आणि अजयच्या बॅटमधून 1. ओहो, थ्रू द लाईन लॉफ्ट केला. आणखी एक धमाकेदार फटका. बॉल जातोय वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पार. दणदणीत षटकार. पारितोषिक जे आहे ते विकेट हॅट्रिकवर आहे आणि आता मात्र आपण पाहतो की फलंदाज षटकार हॅट्रिकवर आहे. गिअर्स चेंज केलेले आहेत अजयनं. टॉप गिअरमध्ये त्याने आपली गाडी टाकली आहे आणि आता षटकारांमध्ये डील करताना दिसतोय. शक्तिशाली प्रहार केले जात आहेत चेंडूवर. घणाघाती प्रहार केले जात आहेत आणि अचूक टायमिंग देखील साधताना दिसतोय अजय पाटील. धावसंख्या झाली 42. 42 धावा. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस स्वीप लगावण्याचा प्रयत्न. चेंडूच्या वेगामध्ये थोडा बदल केला, मात्र दिशा देखील बदलली गेली आहे. दिशा भरकटली गेली आहे. वाईटचा इशारा केला आहे पंचांनी. प्रेशर स्पष्टपणे जाणवतंय गोलंदाजावर, कारण 2 बॅक टू बॅक षटकार आलेले आहेत. धावसंख्या 43 या आकड्यावर जाऊन पोहोचले. जबरदस्त स्थितीमध्ये श्री गणेश भरोडी संघ. सूरज वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पावलांचा वापर करून लॉफ्ट केला ऑफसाईडला. प्रेक्षणीय फटका. आणखी एक षटकार. अफलातून फटकेबाजी. क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकलाय अजय पाटीलने आणि त्यासाठी त्यांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं रोख पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय श्याम पाटील साहेबांच्या माध्यमातून खुश करून टाकलंय प्रेक्षकांना फलंदाज अजयनं. धावसंख्या 49. 49 धावा धावफलकावर बघता बघता आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त फटकेबाजी सुरू आहे. अगदी चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचला आणि एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू लॉफ्ट केला होता 6 धावांसाठी. नेत्रदीपक फटके मारले जात आहेत. यावेळेस वेट करून पूल केलाय. पूल आणि सक्सेसफुल होईल का? नाही, अनसक्सेसफुल. चांगला झेल टिपण्यात आलाय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. अजयची खेळी संपुष्टात येते.
खेळी साकारल्यानंतर मात्र अजय पाटील बाद होऊन तंबूत परततोय. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली आणि असं वाटत होतं की चौथा देखील षटकार जाईल, परंतु उंची थोडी जास्त होती, बॉल स्लोवर होता, त्यामुळेच कदाचित हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला नाही. प्रयत्न खूप छान केला होता अजयनं, परंतु डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फिल्डरचं कौतुक करावं लागेल. चांगला झेल त्या ठिकाणी समाप्त केला आहे फिल्डर आयुषनं आणि एक मोठं यश आपल्या टीमला त्याने मिळवून दिलेलं आहे. परंतु सूरजचं षटक फारच महागडं आत्तापर्यंत तरी ठरलेलं आहे. तब्बल 20 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. अजून एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 2 बाद 49. श्री गणेश भरोडी विरुद्ध जय महाराष्ट्र धामणगाव असा हा चालू असलेला सामना. नवीन बॅट्समन कॅप्टन विजय मैदानाच्या आतमध्ये आणि विजय देखील एक जबरदस्त फलंदाज आहे. चांगले स्ट्रोक्स तो खेळू शकतो. ऑन साईडला पसरलेलं विखुरलेलं असं क्षेत्ररक्षण, 4 खेळाडू तब्बल सीमारेषेवर. मात्र फटका ऑफ साईडला, सुंदर शॉट, बॅकवर्ड पॉइंटला बीट करून चेंडू चाललाय, सीमारेषेचा वेध घेतोय. 2-2 खेळाडू चेंडूच्या पाठीमागे, मात्र चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स. पंच श्री गणेश भरोडी संघाचं एकूण धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 53. एक नेत्रदीपक फटका, कलात्मक फटका पाहायला मिळाला. संदेश चेंडू उजव्याष्टीच्या भरपूर बाहेर होता, फक्त बॅटचं थोडंसं तोंड उघडलं होतं, दिशा दाखवली होती. जोरात खेळण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. गोलंदाजाच्या वेगाचा पुरेपूर वापर केलाय बॅट्समन विजयनं. येस, अतिशय सुरेख सुरुवात आणि त्यानंतर चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. भरोडी संघाच्या माध्यमातून खास करून ज्या प्रकारे फलंदाजी केली फलंदाज अजयने षटकार हॅट्रिक ठोकली होती. 19 धावा दिल्या वैयक्तिक आपल्या संघासाठी आणि त्याच्या जोरावर आपण पाहतोय की या ठिकाणी 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 53 धावा धावफलकावर लावल्या गेल्या आहेत. मात्र अजून एक षटक बाकी आहे, तर पाहूया कुठपर्यंत मजल मारेल भरोडी संघ. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय चेतन. स्ट्रायकिंग एंडला आशिष आहे, 23 धावांवर खेळतोय. चांगली बॅटिंग केली आणि चांगली बॅटिंग कंटिन्यू आहे. उंच गेलाय चेंडू, फिल्डर पाहतच राहिले. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, षटकार. गोलंदाज कुठेतरी निराश करतायत जय महाराष्ट्र धामणगाव संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 15 धावा राजेशने खर्च केल्या, त्यानंतर अजिंक्यने 13 धावा खर्च केल्या, सूरजने तर 24 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्या आणि चेतनच्या षटकाची सुरुवात देखील षटकारानं झाली आहे. अफलातून बॅटिंग आशिषची आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल फुलटॉस आहे, पुन्हा एकदा कडक फटका, मात्र फिल्डर आहे त्या ठिकाणी. झेल ड्रॉप आणि चेंडू सीमा पार, हा देखील षटकार. सुरेख फलंदाजी आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 षटकार आल्यात. अजय, या पहिल्या षटकापासून जर आपण विचार केला तर कोणत्याही मोमेंटला असं वाटलं नाहीये की धामणगाव संघ आपल्या होम ग्राउंडवर खेळतोय. अगदी बरोबर. ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली गेली आहे, कुठेतरी प्रॉपर एक्झिक्युशन गोलंदाजांचं पाहायला मिळत नाही आहे. कमजोर चेंडू टाकले जात आहेत. काही चांगल्या चेंडूंवर देखील फलंदाजांनी मात्र चांगले स्ट्रोक्स एक्झिक्यूट केलेले आहेत. फलंदाजांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. आशिषने तर सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला आहे. आत्तापर्यंत त्याच्या बॅटमधून 35 धावा आलेल्या आहेत. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 4 षटकार आशिषच्या बॅटमधून आलेत. यावेळेस स्विंग अँड मिस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल, चांगली लेंथ आणि चांगली लाईन पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. वेग देखील खूप चांगला होता या बॉलवर. या षटकातील हा पहिला निर्धाव चेंडू. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि अर्धशतक पूर्ण करण्यासाठी आशिषला 15 धावा पाहिजेत. क्षमता आहे, 3 चेंडूंमध्ये देखील तो 15 धावा पूर्ण करू शकतो. खूप चांगल्या टचमध्ये देखील आहे. एकूण धावसंख्या झाली आहे 65. फुलटॉस बॉल होता. यावेळेस मात्र योग्य संपर्क पाहायला मिळाला नाही चेंडू आणि बॅटमध्ये. हवेत खेळण्याचा निर्धार होता, मात्र थोडासा बॅटच्या आतमध्ये बॉल लागला, त्यामुळेच जमिनी मार्गाने चेंडू ट्रॅव्हल झाला डीपमध्ये. फक्त 1 धाव मिळते. धावसंख्या आता मात्र 66 या आकड्यावर पोहोचताना दिसते. सर्वोच्च सांघिक धावसंख्या या स्पर्धेमध्ये 4 षटकांमध्ये 75 धावा आहे सरस्वती खालिंग संघाच्या नावावर. आणि तो विक्रम मोडीत काढला जाईल का असं
एक प्रश्न निर्माण होतोय. 2 चेंडूंवर 2 बिग हिट आले तर कदाचित तो रेकॉर्ड देखील ब्रेक होऊ शकतो, परंतु चांगला बॉल ऑफ साईडला ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न होता. बीट झालाय फलंदाज विजय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या स्थिर 2 बाद 66. पुढील सामन्याच्या टॉससाठी यायचं आहे गावदेवी स्पोर्ट्स वेहळे संघाचा संघनायक आणि जय सोनवाई वडुनवघर संघाचा संघनायक. त्वरित यायचं आहे आपण. शेवटचा बॉल फेस करेल कॅप्टन विजय. हा बॉल मात्र सोडून दिलाय कारण दिशाहीन चेंडू आहे. पुन्हा हा बॉल टाकावा लागेल. वाईटचा इशारा केलाय पंच परवेज शेख यांनी. परवेज शेख आणि मनोज गुप्ता जबरदस्त पंचगिरी दोन्ही पंचांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहे. धावसंख्येत भर पडली आहे. 67 धावा आता मात्र धावफलकावर झळकतायत. भरोडी संघानं जबरदस्त बॅटिंग केली आहे. फुलटॉस बॉल केलाय वायडिश लॉंगॉनच्या दिशेनं. 2-2 खेळाडू येत आहेत. प्रयत्न चांगला, परंतु पाहायचं यश मिळतं की नाही. चेंडू मैदानाच्या आतमध्ये ढकललाय राजेशनं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न धोकादायक आहे आणि फलंदाज धावबाद. शेवटचा बॉल होता त्यामुळे रिस्क घेण्यात आली तिसऱ्या धावेची. तर 2 धावा शेवटच्या चेंडूवर आल्या आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 बाद 69. जबरदस्त स्कोर उभा केलाय श्री गणेश भरोडी संघानं. 4 षटकांमध्ये 69 धावा धावफलकावर आणि विजयासाठी जय महाराष्ट्र धामणगाव टीम समोर 70 धावांचं टार्गेट. पुढील सामन्याच्या टॉससाठी लगेच यायचं आहे दोन्ही संघांचे संघनायक वडुनवघर आणि गावदेवी वेहळे. वेलकम. दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्समध्ये आल्यात. तर मान्यवर कक्षातून मी श्याम पाटील विनंती करेन की आपण देखील टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी उडवली जाईल. हॅलो, श्याम पाटील साहेबांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी उडवली जाईल. मात्र नाण्याच्या 2 बाजू आपण आधी पाहूया. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय जय महाराष्ट्र चषक धामणगाव 21, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय दिगंबर पाटील. श्याम पाटील शुभ हस्ते आपण नाणेफेकी उडवून घेतोय. तर नाणेफेकी होते श्याम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. टॉस उडवला जातोय. यस, नाणेफेकी झाली आहे. पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी जिंकलाय वेले संघाच्या संघनायकाने. केतन मुकादम माझ्या समवेत आहे. केतन, काय निर्णय फील्ड पास रक्षण करतोय, याचं मुख्य कारण काय? फिल्डिंग करण्याचा कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल 60 ते 45 या स्पर्धेबाबत थोडक्यात? त्यावेळी खेळण्याची संधी दिली तर धन्यवाद.
धन्यवाद. तुला सामन्यासाठी शुभेच्छा असतील. उज्ज्वल, प्रथम तर मला हे सांग की नाणेफेकी जर जिंकली असती तर काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षण. आता मात्र फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करत असताना कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावांचा पण 50+. तर या ठिकाणावरनं आपल्या संघाला काय मेसेज देणार? प्रत्येकाने प्रत्येकाचं 100% द्यावं हीच अपेक्षा. स्पर्धेबाबत थोडक्यात. खूप सुंदर आयोजन. धन्यवाद. धन्यवाद. तुला देखील सामन्यासाठी शुभेच्छा असतील. त्या टॉसबॉक्समधून बातमी अशी आहे की नाणेफेकी जिंकून वेले संघाने गोलंदाजी स्वीकारली. फलंदाजीसाठी वडूनगर संघाला आमंत्रित केलं आहे. टॉसबॉक्समधून मी तुम्हाला घेऊन चालतो आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. या ठिकाणी माझे साथी समालोचक अजय घरत आहेत. येस, ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच सँडी. पहिला बॉल फेस केला निलेश चोरगेनं. बॅटचा फेस उघडला होता. 1 धाव पूर्ण केली पहिल्या बॉलवर. 70 धावांचं टार्गेट आहे जे महाराष्ट्र धामणगाव टीम समोर. निलेश आणि राजेश इस्लामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. राजेश भोईर यांच्या माध्यमातून प्रति षटकारास या दोन्ही फलंदाजांसाठी 100 रुपयांचं रोख पारितोषिक आहे. तसेच दिवेशा दिगंबर पाटील यांच्या माध्यमातून प्रति षटकारास 200 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. पंच थोडा वेळ थांबायचा आहे, आपण खेळ थांबवायचा आहे जरा. श्री गणेश भरोडी संघाच्या माध्यमातून अफलातून फलंदाजी पाहायला मिळाली. आशिषचं विशेष कौतुक करावं लागेल. 12 चेंडूंचा फक्त सामना केला. 4 षटकार आणि एका चौकाराच्या सहाय्यानं नाबाद 36 धावांचं योगदान दिलं. तर अजय पाटीलनं सलग 3 षटकार लगावले होते आणि 6 चेंडूंमध्ये 19 धावांची अप्रतिम खेळी साकारली आपल्या टीमसाठी. यस अजय, आणि त्याच्याच जोरावर आपण पाहतोय की 70 धावांचं एक मोठं लक्ष उभं केलंय धामणगाव संघासमोर. तर सुरुवात झाली, आपण पाहिली. पहिली धावफलकर लावले गेले. आता मात्र राजेश समोर आहे. फुल टॉस बॉल प्रहार चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा एकच धाव मिळेल, एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. मात्र ज्या प्रकारचं लक्ष आहे ते लक्षात घेता 17.50च्या सरासरीने चालायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला पहिल्या षटकापासून बिगेट मोठे फटके खेळावे लागतील. अगदी बरोबर. 17.5ची सरासरी प्रतिषटक जर तुम्हाला बनवायची असेल तर निश्चितच किमान 2 ते 3 मोठे फटके प्रत्येक ओव्हरमध्ये खेळावेच लागतील. यावेळेस प्रहार जरूर झालाय, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. झेलच्या स्वरूपात पहिला गडी बाद होतो या ठिकाणी निलेश. कुठेतरी शक्तीचा पुरेपूर वापर फलंदाज निलेशने केला नाही आणि त्यामुळेच या फुलटॉस बॉलवर षटकार ठोकण्यामध्ये अपयशी ठरलाय. बाद होऊन तंबूत परततोय. चांगला झेल डीप मिड विकेटला पाहायला मिळतोय. पहिल्या विकेटचं पतन झालंय आणि जे महाराष्ट्र धामणगाव संघाचे पाठीराखे खूपच निराश झालेले आहेत. विशेषतः सर्वात जास्त निराश झालेला आहे तो म्हणजे हर्षित, निलेश चोरगे यांचा सुपुत्र. कारण पप्पांकडून त्यांना भरपूर अपेक्षा होत्या. यस, भरपूर वेळा त्या अपेक्षा फुलफिल देखील केल्या गेल्यात निलेश याने, ज्याला मी नेहमीच रन मशीन ऑफ धामणगाव असं संबोधतो. कारण या सामन्याच्या माध्यमातून आपण पाहतोय की फारसं योगदान देता आलं नाही आहे निलेश याला. नवीन फलंदाज आयुष मैदानाच्या आतमध्ये गेलाय, जो नॉन स्ट्रायकर आहे. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू निघून जाईल. पहिल्या टप्प्यावर सीमारेषा पार. हा चौकार. पहिला मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सक्सेसफुल मोठा फटका म्हणावा लागेल. याआधी देखील प्रयत्न झाला, मात्र फलंदाज बाद झाला होता. चांगलं प्लेसमेंट. पॉवर प्ले सुरू आहे. डीप मिड विकेटला फिल्डर देखील होता, मात्र त्याच्या डावीकडून बॉल काढलाय फलंदाज राजेशनं. या इनिंग्समधील हा पहिला चौकार. धावसंख्या 1/6. येस, राजेश देखील एक चांगला फलंदाज आहे. चांगली फलंदाजी करावी लागेल. यावेळेस स्लोवरचा वापर. फटका चांगला आहे. गॅप शोधले आणि चेंडू मात्र गॅपमधून ट्रॅव्हल झालाय. हा देखील एक चौकार.
काहीसा दिशाहीन चेंडू देखील होता आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं की फारसा वेग नव्हता बॉलमध्ये, मात्र प्लेसमेंट दर्जेदार पाहायला मिळतंय. शॉर्ट फाईन लेगला खेळाडू आहे, त्या फिल्डरच्या समोरून बॉल काढलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमधून 4 धावांसाठी. बॅक टू बॅक चौकार येत आहेत राजेशच्या बॅटमधून. वेलकम घनश्याम. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस चेंडूला पुढे ठेवलं होतं, स्वतः गोलंदाज आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवतोय. कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील शेवटचा चेंडू होता. षटक समाप्तीचा इशारा. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. 10वा धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 एक गडी बाद 10 धावा, एक संत सुरुवात. अजय. हो, निश्चितच संतत सुरुवात म्हणावी लागेल, कारण टार्गेट फार मोठं आहे. 70 धावा तब्बल बनवायचे आहेत विजयासाठी आणि कुठेतरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 15 ते 20 धावांची अपेक्षा होती, परंतु तेवढी धावसंख्या जोडता आलेली नाही. फक्त 10च धावा बनवता आलेल्या आहेत फलंदाजांना आणि त्यामध्ये देखील एक महत्त्वाचा गडी गमावलेला आहे. निलेश चोरगे बाद झाला आहे एका धावेचं योगदान दिल्यानंतर. आता मात्र फार मोठी जबाबदारी असेल राजेश आणि आयुष या 2 फलंदाजांवर. फटकेबाजी सुरू केली आहे खरं तर. राजेशनं 2 चौकार देखील त्याच्या बॅटमधून आलेत, मात्र ती फटकेबाजी शेवटपर्यंत कायम ठेवावी लागेल मॅच जिंकण्यासाठी. यस अजय, कारण आपण पाहतो की येणाऱ्या 18 बॉल्समध्ये 60 धावा बनवायच्या आहेत. दिल्ली बहुत दूर है. स्वप्नील गोलंदाज षटक क्रमांक 2 घेऊन आलाय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी आत आले. थोडं स्पीडअप करा भरोडी संघ. वेळेसंदर्भात खेळणाऱ्या सर्वच संघांना एक सूचना असेल की आपण वेळ थोडा कमी खर्च करा, कारण आज या स्पर्धेच्या माध्यमातून शेवटचा दिवस आहे. षटकातील पहिला चेंडू घेऊन वळतोय स्वप्नील. पहिला चेंडू आपण पाहतोय ड्राईव्ह केलाय. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न. रॉंग अँड थ्रो. 2 धावा कंप्लीट झाल्या. खूप चपळ असा फलंदाज आहे आयुष. आणि जी अंडर 22ची स्पर्धा या मैदानावर झाली होती, जय महाराष्ट्र चषक, त्या स्पर्धेमध्ये फायनल मॅच देखील जिंकली होती धामणगाव संघानं आणि आयुष उत्कृष्ट फलंदाज देखील ठरला होता. तर हा एक उदयोन्मुख खेळाडू आहे. भरपूर अपेक्षा असणार आहेत या सीझनमध्ये आयुषच्या माध्यमातून धामणगावच्या पाठीराख्यांना. नक्कीच क्षमता आहे आयुषमध्ये. यावेळेस दिशाहीन चेंडू आपण पाहतोय. नो बॉल. खेळपट्टी बाहेर हा चेंडू हाताळला होता. नो बॉल घोषित केलाय पंचांनी. यस, सुरुवातीला तर खेळण्याचा प्रयत्न नव्हता, मात्र फलंदाज आयुषने देखील पाहिलं की नो बॉल आहे, त्यामुळे त्याने बॅट देखील फिरवली होती, मात्र चेंडू खूप वेगानं निघून गेला होता. नो बॉल. पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट. यस, फ्री हिट चेंडू घेऊन गोलंदाज बोलतोय स्वप्नील. फुल टॉस होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये हवं तसं संपर्क नाही आहे. मिसफील्ड झाली आणि हे पाहता दुसरी धाव घेण्यासाठी कॉलिंग देखील झाली होती आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट देखील झाल्या. धावफलक तर हालता ठेवलाय फलंदाजांनी सुरुवातीपासून, मात्र अजूनही जास्त वेगानं धावा जोडाव्या लागणार आहेत विजयासाठी, कारण 15 धावा सध्या धावफलकावर आहेत. तब्बल इथनं 55 धावांची आवश्यकता आहे. फक्त 16 चेंडू शिल्लक. यस, एकच मार्ग, हवाई मार्ग. यावेळेस सरळ बॅटने हा फटका खेळून काढलाय. स्टेट ड्राईव्ह. चेंडू लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मध्ये मिसफील्ड झाले आणि चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषा पार. हा चौकार. लॉंग ऑनच्या दिशेने जो खेळाडू आहे चेंडूवर पोहोचला देखील होता, मात्र शेवटच्या क्षणी चूक झाली आहे आणि 4 धावा मिळत आहेत फलंदाज आयुषला. आयुषचा हा पहिला चौकार. अशाच फटक्यांची आवश्यकता आहे, किंबहुना यापेक्षाही चांगल्या फटक्यांची कदाचित आवश्यकता असणार आहे. यस, स्वप्नील बोलतोय. स्लोवरचा वापर आणि त्यामध्ये आपण पाहतोय की दिशा चुकीची होती. दिशाहीन गोलंदाजी. वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. धावसंख्या अवांतरने पुढे सरकते. 20 धावा धावफलकर पाहायला मिळत आहेत. थोडंसं लांबलचक षटक स्वप्नीलचं पाहायला मिळत आहे. खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. उजव्या इष्टीच्या भरपूर बाहेर, कधी लेगस्टिकच्या बाहेर चेंडू पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस प्रहार झालाय. फटका चांगला आहे, मात्र लॉंग ऑन सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. लेझी थ्रो. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न. डायरेक्ट हिट. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. यस इज गॉन. आयुष.
धोका भरपूर होता आणि त्यामध्ये अपयशी ठरलाय फलंदाज आयुष. धावचीच्या रूपात बाद झालाय. आकाशनं थेट निशाणा साधला. एष्ट्यांवर पाहू शकाल तुम्ही. भरपूर वेळ घेतला त्याने, घाई केली नाही. तिन्ही एष्ट्या समोर होत्या, थोडा वेळ घेतला, बरोबर निशाणा साधलाय. फलंदाज बाद. अजय वेल घेण्या एवढा वेल होता देखील. एक चांगला निशाणा पाहायला मिळाला. परिणामस्वरूप आयुष्याची केली संपुष्टात आली. नवीन फलंदाजचा बर्थडे बॉय सूरज झा संघाचा संगणक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. याचा एक षटक जरूर आपण पाहिलं होतं सूरजाच्या माध्यमातून जे हाताळलं गेलं होतं. षटक क्रमांक 3 या षटकाच्या माध्यमातून तब्बल 24 धावा खर्च झाल्या होत्या. तर त्या या ठिकाणावरनं वसूल कराव्या लागतील सूरज याला. अजूनही 48 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 14 चेंडू मागे. समीकरण फारच कठीण आहे फलंदाजांसाठी. मात्र अशक्य असं काहीच नसतं क्रिकेटच्या खेळामध्ये. स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल दोन्ही फलंदाजांना. मोठमोठे प्रहार करावे लागतील. चौकार षटकारांची पेरणी करावी लागेल मॅच जिंकण्यासाठी. षटकातील पुढील चेंडू यावेळेस प्रहार जरूर झालाय. चेंडू हवेत आहे. यस, सीमारेषे बाहेर चेंडू पडतोय. षटकार. खरं तर फलंदाजाला देखील पूर्ण विश्वास नव्हता की हा चेंडू सीमारेषे बाहेर जाईल, कारण उंची जास्त गाठली होती. परंतु सरती शेवटी फिल्डरला बीट करून बॉल निघून गेलाय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. षटकार आलाय राजेशच्या बॅटमधून. बॅटचा स्विंग खूप चांगला आहे. राजेश जेव्हा जेव्हा फटके खेळतोय पूर्ण ताकदीनिशी खेळतोय आणि टायमिंग देखील त्याचं चांगलं राहिलंय आतापर्यंत या इनिंग्समध्ये. यस, षटकार लागला आणि त्यानंतर जोरदार जल्लोष देखील ऐकायला आला. हा फायदा असतो अजय या घरेलू मैदानावर खेळत असताना. मात्र त्या प्रकारचं क्रिकेट आतापर्यंत दिसून आलं नाही आहे दामणगाव संघाच्या माध्यमातून. खरं तर फलंदाज चांगली फलंदाजी करतायत. विशेष राजेश कौतुक करावं लागणार आहे. आत्तापर्यंत त्याने 16 धावांचं योगदान दिलंय. परंतु गोलंदाजीमध्ये गोलंदाजांनी निराश केलं. भरपूर धावा खर्च केल्या. 2 षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. जय महाराष्ट्र धामणगाव संघाची 2 बाद 29. हा दोन्ही संघांची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर सारखीच आहे. बरोडी संघाने देखील 2 ओव्हर्समध्ये 29 धावा जोडल्या होत्या आणि प्रत्युत्तरात धामणगाव संघाने देखील 2 ओव्हरमध्ये 29 धावा जोडलेल्या आहेत. म्हणजेच मॅच अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आहे. परंतु अजूनही जे आव्हान शिल्लक आहे ते फार खडतर आहे. तब्बल 41 धावा जोडायच्या आहेत. 12 चेंडू शिल्लक. यस, पहिल्या 2 षटकामध्ये ज्या प्रकारे आपण फलंदाजी पाहिली होती भरोडी संघाची, त्याच प्रकारे फलंदाजी आपण धामणगाव संघाची देखील पाहतोय. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. तेच सातत्य पाहायला मिळेल का, हा खूप मोठा प्रश्न आहे. क्षमता आहे, क्षमता दोन्ही फलंदाजांमध्ये आहे. एकतर जम देखील बसलेला आहे राजेशचा. हे षटक फार महत्त्वाचं असणार आहे. मॅचचं पेनल्टीमेट षटक आहे आणि या षटकामध्ये जर 20 किंवा त्यापेक्षा जास्त 18 ते 20 धावा जरी आल्या तरी शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला भरपूर रोमहर्षकता पाहायला मिळेल. नक्कीच. गोलंदाज अजय आलाय. षटकातील पहिला चेंडू. पहिला चेंडू फलंदाजाच्या आवाक्या बाहेर होता. यस, निर्धाव गेलाय चेंडू आणि आता मात्र पंच इशारा करतायत 1 फॉर द ओव्हर. पहिला बाउन्सर झालाय या षटकातील. फटका खेळणं गरजेचं होतं अशा चेंडूवर. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत आहेत मात्र दूर आहेत. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. लेसी थ्रो झालाय आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. खूप लांबचा प्रवास करायचा आहे धामणगाव संघाला. एकेरी दुहेरी धावा म्हणजे पायी प्रवास करण्यासारखा आहे किंवा तुम्ही रिक्षाने प्रवास करता असा त्याचा अर्थ होतोय. परंतु कुठेतरी हवाई मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे, कारण गरज मोठ्या फटक्यांची आहे. चौकार षटकारांमध्ये जास्तीत जास्त डील करावं लागणार आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत. 39 धावांची गरज. अजय पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस हा चेंडू सोडून दिलाय. फटक्यामागे चुकीची निवड म्हणावी लागेल, कारण कोणत्या प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न झाला नाही आहे. निर्धाव चेंडू. 2 चेंडू या ओव्हरमध्ये त्याने सोडून दिलेले आहेत. लाईन जज करता आलेली नाही. दोन्ही चेंडूंवर हुक शॉट तो खेळू शकला असता आणि चौकार किंवा षटकार देखील मारता आला असता. स्लोवरचा वापर. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली. यस इज गॉन. राजेश बाद.
समोर टाकला, समोर खेळण्यासाठी प्रवृत्त केलं. लॉंग ऑफला फिल्डर तैनात होता आणि त्या लॉंग ऑफ फिल्डरच्या हातात झेल देऊन तंबूत परततोय बॅट्समन राजेश. बाद होण्यापूर्वी 18 धावांचं योगदान दिलं. संघाची धावसंख्या 3 बाद 31. यस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भावेश, होल्डर ऑफ धामणगाव. चांगली फलंदाजी करावी लागेल भावेश याला देखील. सूरजच्या बॅटमधून हा फटका आलाय, मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सूरज देखील बाद. जास्त आखो टप्प्याचा बॉल नव्हता, त्याला जबरदस्ती खेचण्याचा प्रयत्न केला, ऑन साईडला पुल केला होता, मात्र डीप मिड विकेटला थेट फिल्डरच्या हातात. तर सूरज बर्थडे बॉय देखील तंबूत परततोय. निराश केलंय बर्थडे बॉयनं, गोलंदाजीमध्ये देखील निराश केलं आणि बॅटिंगमध्ये देखील खातं देखील उघडता आलं नाही. अजयला मिळतंय दुसरं यश. बॅक टू बॅक 2 झटके लागलेले आहेत आणि आता फक्त औपचारिकता आपल्याला या मॅचमध्ये दिसते. 7 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता आहे. हॅट्रिकची संधी असणार आहे गोलंदाज अजयकडे. यस विकेट हॅट्रिक साजरी करतोय, तर या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक असेल. बॅटची कडा. यस या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक गोलंदाज अजय याच्या नावावरती. जबरदस्त गोलंदाजी आणि कीर्तिमान स्थापित केलेला आहे. इतिहास या ठिकाणी रचला गेला आहे गोलंदाज अजय पाटीलच्या माध्यमातून. एकतर षटकारांची देखील त्याने हॅट्रिक पूर्ण केली आणि गोलंदाजीमध्ये विकेट हॅट्रिक देखील पूर्ण केलेली आहे. असा हा कीर्तिमान आहे, असा रेकॉर्ड आहे. फार कमी खेळाडू आहेत. मी भरपूर स्पर्धा कव्हर केलेल्या आहेत, गेली कित्येक वर्ष झाले आणि मला आठवतं आहे एकदा सापे संघाची स्पर्धा होती. धामणगाव संघाच्या माध्यमातून राजेशनं एका दिवसामध्ये तो कारनामा केला होता. षटकारांची हॅट्रिक देखील केली होती आणि विकेट हॅट्रिक देखील त्याने पूर्ण केली होती. मात्र एकाच मॅचमध्ये आपण पाहतोय की अजयनं हा कारनामा केलेला आहे. जबरदस्त परफॉर्मन्स. यस चांगला परफॉर्मन्स अजय याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मग फलंदाजी असेल किंवा गोलंदाजी, 2 हॅट्रिक या एका मॅचमध्ये त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. आता मात्र शेवटचं षटक आहे. गोलंदाज विनोद आलाय. फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायच्या आहेत या सामन्याच्या माध्यमातून धामणगाव संघाला, कारण या षटकामध्ये ज्या धावा येतील त्या फक्त पराभवाचं अंतर कमी करतील. फटका चांगला आहे, हुक केलाय, चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. हा चौकार. खूप चांगल्या पोझिशनमध्ये येऊन सतीशनं हा चौकार लगावलाय. मागच्या ओव्हरमध्ये देखील 2 आखो टप्प्याचे चेंडू जे सोडून दिले होते राजेशने, अशाच प्रकारचे जर फटके खेळण्यात आले असते तर कदाचित त्या चेंडूंवर चौकार आणि षटकार देखील मिळू शकले असते. परंतु कुठेतरी लाईन जज करता आली नव्हती. चेंडूचा बाउन्स देखील योग्य प्रकारे समजून घेता आला नव्हता आणि चेंडू सोडून दिले होते. त्यामुळेच आता आपण पाहतोय पूर्णपणे बॅकफुटला धामणगाव टीम. त्यावेळेस देखील हुक केलाय आणि हा फटका निघून जाईल सीमारेषे बाहेर. हा षटकार. खूप छान फटकेबाजी. शेवटचं षटक सुरू आहे. खरं तर औपचारिकता शिल्लक आहे मॅचमध्ये, मात्र क्रिकेट रसिकांचं मनोरंजन करत असताना सतीश माळीने देखील बऱ्याचदा सलामीला चांगलं योगदान दिलेलं आहे. मात्र या मॅचमध्ये 6व्या क्रमांकावर त्याला आपण पाहतोय. एक चौकार आणि एक षटकार. वारंवार आखो टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत विनोदच्या माध्यमातून. यस गोलंदाज पुन्हा एकदा विनोद गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. यावेळेस कट केलाय क्षेत्र. आपण पाहतोय चेंडू अफलातून फिल्डिंग पाहायला मिळाली बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये. चेंडू पूर्णपणे कॅरी झाला नव्हता, मात्र निश्चितच काही धावा आपल्या टीमसाठी वाचवलेल्या आहेत फिल्डरने. खरं तर त्या ठिकाणी डिक्लेअर झोन देखील आहे, परंतु जो एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला अप्रतिम. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस बाउन्स पाहायला मिळतोय. हा बीट केलाय फलंदाज. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा करत असताना पंच बाउन्सर हा चेंडू घोषित करण्यात आलेला आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या धावफलकावर 5 बाद 42. 2 चेंडू आणि 28 धावा असं समीकरण आहे. विजयाच्या अगदी उंबरट्यावर येऊन ठेपलाय श्री गणेश भरोडी संघ. पुढचा बॉल राऊंड द विकेट. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू दिशाहीन आहे, लेगस्टिकच्या बाहेर निघून जातोय. वाईटचा इशारा. थोडी प्रतीक्षा विजयासाठी जरूर करावी लागेल श्री गणेश भरोडी संघाच्या पाठीराख्यांना.
सुरुवातीपासूनच या सामन्यावर प्रभुत्व दाखवले भरोडी टीमच्या खेळाडूंनी. फलंदाजीमध्ये जबरदस्त योगदान आशिष आणि अजय पाटील यांचं पाहायला मिळालं. त्यानंतर गोलंदाजांमध्ये आपण पाहिलं तर विष्णू यांनी जबरदस्त सुरुवात केली होती. पहिल्या षटकामध्ये गडी बाद केला आणि फक्त 10 धावा खर्च केल्या. हा चेंडू एक धाव घेण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज. लेग बायचा इशारा. शरीरवेदी गोलंदाजी पाहायला मिळते. स्वप्नीलने दुसरं षटक हाताळलं होतं. त्या षटकामध्ये जरूर भरपूर धावा खर्च झाल्या होत्या. 19 धावा आल्या होत्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावर होत्या धामणगाव संघाच्या आणि असं वाटत होतं की एक चुरशीची मॅच होते. परंतु तिसऱ्या षटकामध्ये अजयनं अफलातून गोलंदाजी केली. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि हॅट्रिक पूर्ण केली. सलग 3 चेंडूंवर 3 फलंदाजांना बाद केलं. या स्पर्धेतील पहिली आणि एकमेव हॅट्रिक पाहायला मिळाली. हा बॉल देखील वाईड आहे. शेवटचा बॉल आहे. मात्र दिशाहीन चेंडू टाकले जात आहेत विनोदच्या माध्यमातून. धावसंख्या 45. जे महाराष्ट्र धामणगाव संघाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन खूपच सुरेख सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. यानंतर आजचा तिसरा सामना असेल वेहळे विरुद्ध आईदेवी वडुनवगर. हा बॉल देखील वाईड आहे. यावेळेस डाव्या एष्टीच्या बाहेर. काय चाललंय. एक चेंडू टाकायचा आहे मात्र त्यासाठी भरपूर चेंडू टाकले जात आहेत. वेहळे आणि वडुनवगर दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती आहे आपण चेंडू चॉईस करून घ्यायचे आहेत. आपापले चेंडू चॉईस करून घ्या प्लीज. नाहीतर कमिटीच्या माध्यमातून जो चेंडू दिला जाईल त्यानेच तुम्हाला खेळावं लागेल. शेवटचा बॉल हवेत. झेल टिपला जातोय. सतीश माळी बाद आणि याचबरोबर या सामन्यावर विजय संपादन केला जातोय श्री गणेश भरोडी टीमच्या माध्यमातून. एक मोठा विजय संपादन केलाय भरोडी संघानं. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स श्री गणेश भरोडी अँड हार्ड लक जय महाराष्ट्र धामणगाव. जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच खेळाडूकडे. खरं तर 2 दावेदार दिसत आहेत. अजयची कामगिरी तर अफलातून आहेच परंतु ज्यानं खऱ्या अर्थानं विजयाची पायाभरणी केली आणि 36 धावांची नाबाद खेळी साकारली आपल्या टीमसाठी तोच खेळाडू ठरलाय मॅन ऑफ द मॅच. श्री गणेश भरोडी संघाचा सलामीवीर आशिष. तसेच भरोडी संघाचे दिग्गज खेळाडू विष्णू पाटील यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय विष्णू पाटील साहेब जे भिवंडी क्रिकेट असोसिएशन ग्रामीण संघटनेचे माजी अध्यक्ष देखील आहेत त्यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर मॅन ऑफ द मॅच खेळाडूचा गौरव व्यासपीठावर केला जाईल पाहुण्यांच्या शुभ हस्ते. सुरुवातीला चेक आपण देणार आहोत. श्याम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा चेक देतोय. अशी संकल्पना आपल्याला फार कमी स्पर्धांमध्ये पाहायला मिळत असते. आंतरराष्ट्रीय लोक देण्याचा प्रयत्न आहे या स्पर्धेला. पाहुण्यांच्या शुभ हस्ते चेक दिला जातोय. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी किरण भोईर साहेबांच्या शुभ हस्ते. कशिवली गावचे माजी उपसरपंच तसेच श्याम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण गिफ्ट टॅम्पर देतोय. जयरामजी मात्रे व्यासपीठावर आहेत त्यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पुढील पारितोषिक द्यायचं आहे. थम्सअप. आणि अजय पाटील आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. तुमच्यासाठी 500 रुपयांचं रोख पारितोषिक आहे. सन्माननीय श्याम पाटील साहेबांच्या माध्यमातून षटकारांची जी हॅट्रिक पूर्ण केली होती त्यासाठी 500 रुपयांचं रोख पारितोषिक आहे. स्प्राईट देत आहेत जयरामजी भोईर. वेल डन वेल प्लेड आशिष. कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला आणि तुमच्या टीमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अजय पाटील आपण यायचं व्यासपीठावर पारितोषिक स्वीकारण्यासाठी. कॅश प्राईज आहे तुमच्यासाठी 500 रुपयांचं. अजय पाटील जरा लवकर या प्लीज.
तर पाहू शकाल तुम्ही स्क्रीनवर अजय पाटील यांना 500 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येत आहे श्याम पाटील साहेबांच्या माध्यमातून. वेल डन अजय. तर जाऊया आपण